हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सर्वजण? मजेत ना? स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. सर्वात पहिले सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्तपैकी उपवास धरा आणि खिचडी खा. त्यानंतर मस्तपैकी देवाला जा, कारण मी आणि आई तर चाललो आहोत देवाला. आमच्याच गावातल्या कवडेश्वर जे डोंगर आहे ना, त्यावरतीच खूप छान महादेवाचं मंदिर आहे. हेच ते मंदिर आहे, खूप छान आहे. आणि विशेष म्हणजे हा जो डोंगर आहे ना, ह्या डोंगराचा आकार पण महादेवाच्या पिंडीसारखाच आहे आणि खूप छान मंदिर आहे. त्यामुळं आई मी चाललो होतो आणि मधीच आमचं शेत लागतं. तर आई पप्पांना डबा घेऊन गेलती. ते तिथं पाणी धरत होते. मग त्यांना डबा दिला आणि तसंच आम्ही महादेवाला चाललो होतो. तर जाताना हे मुलं भेटले, खूप मज्जा करत चालले होते. मी पण जेव्हा लहान होते ना, आमच्या शाळेतून पण असंच आम्ही सर्व मुलं आणि शिक्षक असं यायचो पायी पायीमधून आणि खूप मज्जा करायचो. डब्बा घेऊन यायचो. इथं वरती महादेवाच्या डोंगरावरती येऊन मस्तपैकी डब्बा खायचं, दर्शन घ्यायचं आणि थोडा वेळ बसायचं, मज्जा मस्ती करायचं आणि पुन्हा घरी जायचं. आणि आमचं कसं आम्ही पायी यायचं, तर त्यामुळं खूप मज्जा यायची. तर हे जे आमचं कवडेश्वर मंदिर आहे ना, तर तिथेच खूप करवंदाच्या जाळ्या आहेत. आम्ही उन्हाळ्यात करवंद आलं का इथं नेहमी जातो करवंद खायला. हे खूप मोठा डोंगर आहे आणि 2-3 गावांना मिळून कवड्याचा डोंगर आहे आणि ह्याच्यावरती इथून तिथून पूर्ण करवंदाच्या जाळ्या आहेत आणि खूप छान करवंद लागतात तिथले. माझे भाऊ, मी आम्ही सर्व आवर्जून जातो तिथं करवंद खायला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला, बाय.